नमस्कार. मी तुकाराम हिप्परकर अज्ञानी बॉय हे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. तर मित्रांनो, आता आपण थोडंसं सातत्य राखून व्हिडिओ टाकतोय. तर आपण प्रत्येक रविवारी एका पुस्तकावरती आपण रिव्ह्यू देऊयात. एक असं पुस्तक जे कादंबरी टाईपमध्ये असेल, सेल्फ हेल्प बुक असतील. तर आजच्या दिवसाचं निवडलं गेलेलं पुस्तक मेलो हा की मृत्युंजय. तर हे पुस्तक आहे अमिश त्रिपाठी यांचे बरीचसे पुस्तक आहेत आणि त्यांची जी शिवशृंखला आहे, जे शंकराचं आहे, जे शिवचं चरित्र आहे, त्यावरती लिहिले गेले 3 पुस्तकापैकी एक पुस्तक म्हणजे मेलुहाचे मृत्युंजय. तर आपल्या डोक्यात बऱ्याच कन्सेप्ट आहेत की शिव कोण, नीलकंठ कोण, सती कोण, विष्णू म्हणजे कोण, महादेव म्हणजे कोण. तर ह्या तुमच्या सगळ्या कन्सेप्ट ज्या काही तुमच्या डोक्यात आहेत त्यांना कुठं ना कुठं एक मर्मभेदी वार करणार, त्या कन्सेप्ट तोडून टाकणार आणि तुम्हाला विचार करायला भाग पाडणारं एक पुस्तक म्हणजे मेलुहा के मृत्युंजय. तर मी त्या पुस्तकाबद्दल खूप काही नाही सांगणार, पण ह्या आजच्या व्हिडिओत आपण एक थोडीशी रूपरेखा बघूयात की मेलुहा एक आदिवासी टाईप असा एक प्रदेश आहे जिथं अशी एक जनजाती राहते ज्यांना खूप जनजातीकडून धोका आहे आणि त्यांच्या आपसामध्ये युद्ध चालू आहेत. तर ही एक कहाणी आहे शिवची निळखंड बनण्यापर्यंतची कहाणी. ह्यामध्ये प्रामुख्याने शिवची जडणघडण आणि त्याचं लहानपण, त्याचं तारुण्य आणि त्यानंतर मग त्यांचा जगण्यासाठी त्या जनजातीचा संघर्ष आणि त्यातून मग त्यांना मेलुहामध्ये आणण्यासाठी केलेले उपाय आणि शिवचा निळखंड कसा होतो ह्या मागची कहाणी आहे. तर बेसिकली एक पुस्तक खूप रोमांचदायक आहे. ह्यातील एक कन्सेप्ट आहे की विष्णू प्रजाती आणि वायुपुत्र. तर विष्णू आणि महादेव अशा 2 आपल्याकडे प्रचलित देव आहेत. तर त्या पुस्तकाचा जे लेखक आहे त्यांच्या म्हणण्यानुसार 2 प्रजाती आहेत. एक आहेत वायुपुत्र प्रजाती आणि एक आहेत वासुदेवपुत्र प्रजाती.